नमस्कार. मी डॉक्टर नितीन उपाध्ये. मराठी साहित्याच्या एका विशिष्ट साहित्य प्रकार म्हणजेच दलित साहित्य या विषयावर आपण सर्वांबरोबर एक चर्चा करत आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिले बाबासाहेब आंबेडकरांनी या साहित्याच्या करता एक भक्कम पाया बांधून दिला. त्यावर 1960 नंतर भरपूर साहित्यकारांनी आपले मनातले मनोगत साहित्याच्या रूपात लोकांसमोर मांडले. अरुण कांबळे म्हणतात त्यांच्या माझ्या आई कवितेत, माझी आई म्हणजे माती, तिच्या कुशीतून मी उभा राहिलो, तिच्या फाटलेल्या पदरात माझं आयुष्य गुंडाळलेलं आहे. जात आणि समाजाच्या दडपणशाहीत माझे आत्मविश्वास टिकवायचा आहे. हे दुःख, ही पीडा ज्यांनी भोगली त्यांना त्याचा अर्थ कळणार. आणि असं नव्हे की फक्त पुरुष साहित्यकार आहेत, महिला साहित्यकारांनीही आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. प्रज्ञा पवार जेव्हा लिहितात, आम्ही दलित स्त्रिया दुप्पट यातना भोगणाऱ्या, जातीतून बहिष्कृत आणि स्त्रीत्वातूनही, केरळच्या स्त्रियांबरोबर झालेले अत्याचार, अमानवी कृत्य सर्वांना माहिती असणारच. आणि अशा वेळेस जेव्हा कोणी त्याची वेदना शब्दामध्ये मांडतं तर ती सरळ काळजातून भेटते. शंकरराव खरात, हरिभाऊ पगारे, बंधू माधव, बाबूराव बागुळ, सुखराम हिवराळे, केशव मेश्राम, वामन होवाळ, नामदेव ढसाळ, जवी पवार, राजा ढाले, चोखा कांबळे, हिरा बनसोडे, भीमराव शिरवाळे, सुरेखा भगत, योगीराज वाघमारे, त्र्यंबक सपकाळे, दया पवार, दत्ता भगत, वामन निंबाळकर, प्रल्हाद चेंदवणकर, नरेंद्र शेलार, माधव कोंडविलकर, उमाकांत रणधीर, अरुण कांबळे, अर्जुन डांगळे आणि असे खूप लेखक या काळात लेखक म्हणून गुणवैशिष्ट्यामुळे पुढे आले. दलित साहित्यामध्ये आत्मकथन हा एक प्रभावी प्रकार आहे. दया पवार यांचे बलूत, लक्ष्मण माने यांचा उपरा, लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या, शरणकुमार लिंबाळे यांचे अक्करबाशी, नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आणि आम्ही, शांताबाई कांबळे यांचे माझ्या जन्माची चित्रकथा, ही आत्मकथने मराठी साहित्याचा जागतिक पातळीवर पोचवणारी ठरली. फक्त आत्मकथनच नव्हे तर नाटकाचाही मोठा प्रभाव दलित साहित्याने निर्माण केला. बाबासाहेब आंबेडकरांनीच विद्यार्थ्यांना दलित जीवनावर नाटकं लिहा असं सुचवले. म.भी. चिटणीस यांचे युगयात्रा हे पहिले दलित नाटक मानले जाते. त्यानंतर दत्ता भगत यांचे वाटा पळवाटा, प्रेमानंद गजवी यांचे किरवत, नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित गांडू बगीचा, तसेच प्रज्ञा पवार यांचे दादांत खैरलांजी ही नाटके सामाजिक परिवर्तनाची धारदार साधने ठरली. दलित नाटक हे केवळ मनोरंजनासाठी नसून प्रबोधनासाठी आहे. त्याची भाषा रोखठोक आहे, वेदनाचा हुंकार आहे. थांबा रामराज्य येतंय किंवा तन्माझोरी सारखी नाटके अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा याचा थेट आव्हान देतात. प्राध्यापक दत्ता भगत यांनी म्हटले आहे की आंबेडकरी विचार आत्मसात करून वास्तव जागण्याची उत्कृष्ट इच्छाशक्ती शब्दरूपाने व्यक्त झाली की ते दलित नाटक होतं. ही नाटके दलितांवर झालेल्या अन्यायाचे केवळ वर्णन करत नाही तर संपूर्ण मानवतेसाठी समानतेचे मूल्य जागृत करतात. आज दलित वाङ्मय हे मराठी साहित्याचा अविभाज्य अंग बनले आहे. ते फक्त दलितांच्या वेदना मांडत नाही तर संपूर्ण समाजाला माणुसकींची नवी दृष्टी देते. वामन निंबाळकर म्हणतात, दलित माझी आत्मा आहे. दलित माझा आत्मा आहे. त्याच्या वेदनेतून माझं लेखन जन्म घेतं. अन्यायाच्या ज्वाळेतूनच माझ्या शब्दांना धार येते. माझ्या मनात एकच इच्छा आहे की हा दलित साहित्य प्रकार हा एक वेगळा प्रकार न म्हणून आमच्या सर्वांचा एक प्रकार असायला पाहिजे. आम्ही सर्वांनीच अन्यायाच्या विरुद्ध, कोणाच्याही विरुद्ध, तो कोणाच्याही माणसाविरुद्ध, बाईबरोबर किंवा त्याच्या रंगामुळे, त्याच्या कामामुळे होणाऱ्या त्याच्याबद्दल भेदभावाबद्दल हा एक विरोधाचा एक हक्क मांडणारा एक प्रकार असायला पाहिजे. साहित्य जे आहे ते लोकांमध्ये एक जागरूकता
उत्पन्न करायला पाहिजे आणि असं साहित्य लिहायला पण पाहिजे आणि वाचायला पण पाहिजे. असे पुष्कळ पुस्तकं आमच्या ग्रंथ तुमच्या दारी ह्या पेटांमध्ये आहेत. तर जे पण आमचं हे पाहतात ते माझं हे व्हिडिओ, त्यांच्याशी माझी विनंती आहे की त्यांनी ग्रंथ तुमच्या दारीच्या ग्रंथपेट्यांमध्ये असलेली अशी पुस्तकं वाचावीत आणि अशा पुस्तकांबद्दल आम्हाला कळवावं. तर अशा नवीन नवीन पुस्तकं काढून ह्यामध्ये आपण सर्वांना वाचायला घेऊ शकतो. आणि ज्यांनी अजूनपर्यंत ग्रंथ तुमच्या दारीचे पुस्तकं वाचलेले नाहीत त्यांनी पण आपल्या क्षेत्रामध्ये, जसं मी अल्बर्शामध्ये राहतो तर ह्या क्षेत्रामध्ये येऊन दुबईच्या हे पुस्तक आमच्याकडनं घ्यावे. विनामूल्य हे तुम्हाला वाचायला मिळतात. तुम्ही हे वाचावीत आणि प्रत्येक प्रकारच्या साहित्याला वाचून त्याच्याबद्दल आपलं गोडी निर्माण करावी ही सर्वांना माझी विनंती आहे. तर इथे मी थांबतो. शेवटी एवढंच सांगतो, दलित साहित्य ही एक सामाजिक व सांस्कृतिक क्रांती आहे. बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानावर आधारित ही वाटचाल आपल्याला अधिक न्याय, समानता आणि मानवतावादी समाजाकडे घेऊन जाते. धन्यवाद. नमस्कार.